नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पिकामध्ये प्रामुख्याने 1 महिन्यानंतर आपणाला भरपूर फुटवे मिळाले आहे, त्याच्यानंतर फ्लॉवरिंग चालू झालेलं आहे, सेटिंग चालू झालेलं आहे। अशा पद्धतीने ज्यावेळी आपलं सेटिंग चालू होतं त्यावेळी आपणाला प्रामुख्याने न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये खतांचं नियोजन असेल किंवा फवारण्या या कोणत्या घेतल्या पाहिजेत, त्याचबरोबर दुपारी जे हाय टेम्परेचर आहे की ज्याच्यामध्ये आपणाला पानांच्या वाट्या होणे किंवा पानं ही चांगल्या पद्धतीने कार्यक्षम राहिली पाहिजेत, त्याचबरोबर ज्या रसशोषक किडे असतील किंवा नागाळीचा प्रादुर्भाव हा आपणाला जाणवणार आहे, त्याचबरोबर पांढरी माशी असेल, लाल कोळी असेल, याच्यासाठी कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजेत, तसेच खतांचं मॅनेजमेंट असेल किंवा फंगीसाईड आपण कोणती वापरली पाहिजेत, याच्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। आता आपण प्लॉट पाहू शकता, अशा पद्धतीने पूर्णच्या पूर्ण प्लॉट हा डेव्हलप झालेला आपल्याला पाहायला मिळत असेल। आपण फुटव्यांची संख्या पाहू शकतो, पूर्ण बुडालगत फुटवे असतील किंवा हे जे फ्लॉवरिंग आहे याचं सेटिंग झालं पाहिजे, त्याचबरोबर पानांच्या वाट्या न होणे, नागाळे असेल, लाल कोळी असेल, याच्यासाठी आपल्याला कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजेत। ह्या स्टेजला प्लॉट आला तुम्हाला नागाळीचा व लाल कोळीचा जर प्रादुर्भाव हा जाणवत असेल, त्याच्यासाठी तुम्ही 100 लिटर पाण्यासाठी मेरिऑन 40 मिली त्याच्यासोबत ॲबेसिन 50 मिली ही फवारणी घेऊ शकता, किंवा इंटरप्रेट हे प्रति लिटर पाण्यासाठी 2.5 ते 3 मिलीपर्यंत घेऊ शकता। याच्यामुळे सुद्धा तुम्हाला लाल कोळी असेल किंवा जे आपल्याला नागाळे असेल याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे। जर पांढऱ्या माशीचा व रसशोषक किडींचा हा प्रादुर्भाव हा जास्त जाणवत असेल तर तुम्ही आलिका पेगासिस त्याच्यासोबत झिंक याचा स्प्रे देऊ शकता, की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळणार आहे। आता फळातील आळे किंवा जे फळपोक करणारे आळे त्याच्यासाठी तुम्ही डेलिकेटचा वापर करू शकता, किंवा त्याचबरोबर तुम्ही डेलिकेटचा जर वापर करणार नसाल तर तुम्ही कोरॅझन वापरू शकता किंवा वायगो वापरू शकता। याचा फळातील आळे असेल किंवा जे आपल्याला फळपोक करणारे आळे असेल याच्या नियंत्रणासाठी याचा वापर करू शकता। आता फंगीसाईडमध्ये आपल्याला प्रामुख्याने ह्या स्टेजला प्लॉट आल्यानंतर तुम्ही पहिला स्प्रे हा देऊ शकता, स्कोर कवर स्टेप्टो याचा स्प्रे देऊ शकता। त्याच्यानंतर तुम्ही प्रति लिटर पाण्यासाठी 1 मिली घेऊन ॲमिस्टार टॉपचा स्प्रे देऊ शकता, की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने पानांचं जी किपिंग क्वालिटी चांगली राहणार आहे। त्याचबरोबर नेटिओ स्टेप्टो याचासुद्धा स्प्रे देऊ शकता, की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने जो गेरवा असेल किंवा सकाळी जे दवबादळ पडत आहे की ज्यामुळे आपल्याला पानावर पाणी टिकल्यामुळे जो आपल्याला गेरवा असेल किंवा अर्ली ब्लाईट, लेट ब्लाईट याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे। याच्यानंतर आपल्याला खतांचं नियोजन आता कशा पद्धतीने करायचं आहे, या स्टेजला प्लॉट आला, फ्लॉवरिंग निघायला चालू झालं आहे, आपल्याला चांगल्या पद्धतीने सेटिंग चालू झालं पाहिजे। जे दांड्यामधून पिवळं पडून जे फुल गळून पडतं त्याच्यासाठी तुम्ही कॅल्शियमचा वापर करू शकता। आता यावेळी पहिलं ड्रिप्स ॲप्लिकेशन द्यायचं आहे, की ज्याच्यामध्ये एकरी 5 किलो 13-0-45 त्याच्यासोबत कॅल्शियम नायट्रेट 5 किलो बोरॉन 500 ग्रॅम हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या। 2 ते 3 दिवस गॅप द्या। 2 ते 3 दिवसानंतर तुम्ही 0-60-20 एकरी 5 किलो मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो व त्याच्यासोबत कॅपिटल ॲग्रोचं स्प्राउट एकरी 2 लिटर स्प्राउट द्या, की ज्यामुळे रूट झोन हा चांगल्या पद्धतीने ॲक्टिव्ह राहिला पाहिजे, की ज्यामुळे मुळ्या जर कार्यक्षम राहिल्या तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा झाडावर आलेला ट्रेस असेल किंवा पानं वेडीवाकडे होणे किंवा शेंडा न निघणे यासारखी समस्या जाणवणार नाही। ही 2 ड्रिपची ॲप्लिकेशन झाली, त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळी मालाची फुगवण हवे किंवा चांगल्या पद्धतीने मालाला कलर मिळाला पाहिजे, गर भरला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही पोटॅशियम सोनाईट बोरॉन याचं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता, किंवा इंडिगम कंपनीचं 42-47 किंवा ICL कंपनीचं 43-30 या खतांचा वापर करू शकता, की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने मालाची फुगवण असेल, सेटिंग असेल हे झालेलं तुम्हाला पाहायला मिळत आहे। याच्यासोबतच तुम्ही 052-34 असेल किंवा 0-60-20 असेल या खतांचा सुद्धा वापर करू शकता, चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग टिकून राहण्यासाठी व झाडामध्ये आपल्याला फॉस्फरस व पोटॅशची लेवल चांगल्या पद्धतीने मेंटेन करण्यासाठी याचा वापर करू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रामुख्याने ज्यावेळी आपल्याला हाय टेम्परेचर जाणवणार आहे त्यावेळी प्रामुख्याने व्हायरससारखी समस्या असेल व पानांच्या वाट्या होणे याच्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीने फवारणी घेतल्या पाहिजे याच्याविषयी सविस्तर चर्चा केली। तर चला, आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा। तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा। धन्यवाद।